ही वेळ आपल्याला दिलेली आहे आणि पुन्हा एक वार आजचा प्रभुवार परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे। आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला हा प्रभुवार देतो तर खरोखर एक आनंदाचा क्षण असतो, वेळ असतो, दिवस असतो आपल्यासाठी की प्रभूच्या भक्तीसाठी आम्ही सर्वांनी एकत्रित यावं। आणि परमेश्वर देव या सर्व गोष्टींमध्ये कसा आहे, आम्हाला त्याचे लेकरं म्हणून आशीर्वादित करतो। आम्ही आमचे काम आहे, कष्ट आहे, श्रम आहे, सर्व काही आठवडाभर आम्ही करतो, परंतु ज्यावेळेस विश्रांतीचा वार, प्रभूचा धन्यवादाचा वार येतो त्यावेळेस खरोखर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन हे आपल्या अद्भुतरित्या कार्य करतं आणि आपल्याला आशीर्वादित करतं। आणि म्हणून आज देखील परमेश्वराच्या वचनातून पाहत असताना, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देत असताना, मागील मी तुम्हाला सांगितलं की पुष्कळ दिवसापासून पवित्रतेवर अभ्यास करत असताना जी शुद्धता आहे, पवित्रतेची जी शुद्धता आहे ती कशी ओळखली जाणार, कशी ती दिसणार हे आम्ही पाहणं फार गरजेचं आहे। कारण प्रियानो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे पाहतो आणि आपल्या जीवनाकडे पाहतो, परमेश्वर देव आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये वाढण्यासाठी सहाय्य आणि मदत करतो। आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला परमेश्वराकडून शिकून घ्यायची आहे की परमेश्वर देव त्याच्याकडे बोलवत असताना, त्याच्या राज्यामध्ये आमची निवड केली असताना तो आमच्या जीवनामधून काही अपेक्षा करत असतो। आणि मग जेव्हा ती पवित्रताची जी ओळख आहे, ती शुद्धता आहे, ती ओळखण्यासाठी परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो। आणि ती स्पष्ट दिसते, पण काही कृतीमध्ये दिसते, काही जीवनामध्ये दिसते। आणि असं नाही आहे की ते गुप्त ठेवलेलं आहे, ती पवित्रता आहे, ती दिसणारी पवित्रता आहे आणि ती शुद्धता, त्याची ते प्रमाण त्या ठिकाणी दाखवत असते। आणि म्हणून जो बदल ते घडवून आणत असते ते जाणून घेणं फार गरजेचं आहे। असं एका हिंदी लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्रतेची जी नैतिकता आहे तिच्याविषयी असं लिहिलं आहे की नैतिकता आणि आचरण आणि व्यवहार याची जी एक शाखा आहे, जे समाजामध्ये, जगामध्ये चांगलं आणि वाईट याच्याविषयी ते स्पष्टीकरण देत असतं। आणि म्हणून ही जी नैतिकता म्हणा किंवा हे जी पवित्रता म्हणा, जी आपण कृतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो त्याच्याविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि नैतिकतेचा जो शब्द आहे तो एथोस हा ग्रीक शब्दामधून घेतलेला आहे। त्याचा अर्थ होतो आदत किंवा माणसाचं चरित्र, यावरून ते आपल्याला स्पष्ट होते। आता आपल्याला कोणती आदत लागलेली, आता पवित्रता आणि शुद्धतेची आदत लागणं गरजेचं आहे। आता जो शब्द इथे एथोस याच्यावर विचार केला तर आपल्याला त्याच्याविषयी माहिती पडेल की आपल्याला सवय कोणती लागलेली आहे। आम्हाला शुद्ध जीवन जगण्याची, म्हणजे जी आमची पवित्रता आहे ती राखण्यासाठी शुद्ध जीवन जगावं लागेल, त्याच्यासाठी ही गोष्ट आम्हाला करणं गरजेचे, त्याची सवय, त्याची आदत आम्हाला लागणं गरजेचे। त्याच्यावरूनच आमचं चरित्र आम्हाला कळतं, त्याच्यावरूनच जगामध्ये एक आचरणाने, व्यवहाराची आपल्याला नैतिकता त्या ठिकाणी समजायला येत असते। आणि म्हणून जी नैतिकतेची परिभाषा आहे ती या पद्धतीने आहे। एक फ्रान्सिस लेखक आहे अल्बर्ट केमस म्हणून, तो असा म्हणतो की इस दुनिया में नैतिकता के बिना व्यक्ति एक जंगली जानवर के समान है। बघा, तो लेखक असा म्हणतो की मनुष्य जेव्हा या गोष्टीनुसार कृती करत नाही, तसे जी नैतिकता त्याला सांगितली, जे ज्याच्यामध्ये त्याला शिकवलं आहे नाही का, ज्याच्यामध्ये त्याची आदत आहे, ज्याच्यामध्ये त्याचं चरित्र आहे, ते जर नाही आहे, त्याची जी कृती आहे ती जर नाही आहे, त्याची जी वागणूक आहे ती जर नाही, तर एक जंगली जनावरासारखे तो काय करते त्याला कळणार नाही। एक मनुष्य या नात्याने ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची की परमेश्वर देव आम्हाला या गोष्टीमध्ये वाढवू इच्छितो, आम्हाला या गोष्टीमध्ये एक चांगलं जीवन तो देऊ इच्छितो। आणि याच्यासाठी ही गोष्ट आम्ही प्रभूकडून शिकून घ्यायला पाहिजे की देवा, मी कोणत्या पद्धतीने हे जीवन जगावं, मी कोणत्या पद्धतीने ही कृती करावी, कारण तुझं वचन जे आहे याच्यामध्ये मला सहाय्य करू शकते। ही गोष्ट मग आपल्याला चांगली समजते, कारण परमेश्वरा वचनच आहे जे आम्हाला आपल्या आत्मिक नैतिकतेमध्ये, आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये आपला व्यवहार कसा असावा, आपली आदत, आपली सवय किंवा आपलं जे कस्टम आपण म्हणतो ते कसं असावं याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी ते शिकवत असतं। आणि म्हणून जी नैतिकता आहे किंवा जे जीवन आहे ते जगत असताना ते आपल्या जीवनाला प्रदर्शित करण्याची क्रिया आहे, नाही का। नैतिकताला आपण म्हटलं तर आपल्या जीवनाला प्रदर्शित करण्याची ती एक क्रिया आहे। आणि आपण आपल्या जीवनाला कसा रिप्रेझेंट करतो, आपण आपल्या जीवनाला कसा
समोर ठेवतो ते जाणणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच आज आपण विचार करणार आहे जी पवित्रतेची शुद्धता आहे तिला आपण कसं टिकवून ठेवायची आहे. कारण जेवढं आम्ही स्वतःला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढी जी परमेश्वराकडून मिळालेली पवित्रता आहे ही आपल्याला चांगली राखता येईल. कारण जेव्हा आपण शुद्ध राहत नाही तेव्हा जी पवित्रता आहे ती टिकणार नाही, ती जास्त काळ आमच्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला येणार नाही. आणि म्हणून परमेश्वराची पवित्रता जर आपल्याला अनुभवायची आहे तर आपली शुद्धता आपल्याला राखणं गरजेचे आहे. आणि मग ती समाजामध्ये असो, कुटुंबामध्ये असो, मंडळीमध्ये असो, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असो, ती जर आपण व्यवस्थित ठेवली तर परमेश्वर देव आम्हाला पवित्रतेमध्ये बहुगुणित करतो किंवा आपल्याला उन्नतीच्या दिशेने नेतो आणि आपल्याला प्रभूमध्ये त्याच्या पवित्रतेमध्ये तो वाढवत असतो. आणि हीच गोष्ट आहे की त्याच्याविषयी तो म्हणतो आहे. तुम्ही प्रकटीकरण याचा 19वा अध्याय वचन 7 पासून 8 पर्यंत जर वाचलं तर त्या ठिकाणी त्याच्या मंडळीविषयी त्यांनी लिहिलेला आहे. तो असा म्हणतो, मी आपणासाठी वाचतो. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय वचन 7 ते 8 वचनामध्ये असं परमेश्वराचं वचन म्हणतं की आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. या ठिकाणी आता आपण सर्व एक मंडळी आहोत. जो प्रभूवर विश्वास करतो ती प्रभूची मंडळी आहे. आणि या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. बघा, त्याची नवरी जी आहे तिची सजावट चाललेली आहे आणि ती स्वतःला सजवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि तीसाठी तिची नैतिकता, तिचं चरित्र, तिची वागणूक, तिची आदत याच्यावर त्याचं महत्व आहे की ती स्वतःला कशी सजवत आहे. आपला जो त्या ठिकाणी प्रभू आहे, भविष्यामध्ये मंडळी आणि ख्रिस्ताचा जो विवाहाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी मंडळीचं सजणं महत्वाचं, स्वतःचं तयार होणं महत्वाचं हे प्रभू सांगतो. आणि प्रभूचं येणं हे विलंब लावत आहे. त्याचं कारण काय असेल? आपली तयारी पण बाकी आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ही तयारी प्रत्येक मंडळीच्या लोकांनी ती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर देव या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट सांगतोय की त्याच्या नवरीने स्वतःला सजवलंय. स्वतःला सजवणं आहे आपल्या स्वभावामध्ये, आपल्या जीवनामध्ये. आणि तेव्हाच आपण परमेश्वराच्या त्या जे लग्न आहे त्या लग्नामध्ये आपल्याला वाटा मिळेल. आणि महत्वाची गोष्ट काय आहे? तिला तेजस्वी आणि शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिलेले आहे. आणि तागाचे आणि तलम वस्त्र काय आहे ते असं म्हणले, ती पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जी आपली नैतिकता आहे, आपलं जे जीवन आहे ते जर जगायचं आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू समोर मला जर उपस्थित व्हायचे, प्रभू समोर मला जर राहायचे तर पवित्र जनांची जी नीतिकृत्य आहे ती तिची वस्त्र आहे. प्रियानो, जर आपले नीतिकृत्य चांगले नाही आहे, आपली वागणूक चांगली नाही आहे, आपली सवय चांगली नाही आहे, आपली आदत चांगली नाही आहे तर ते वस्त्र आपल्याला घालायला मिळणार नाही. बघा, मंडळीची तयारी चाललेली आहे आणि तिला वस्त्र दिले आहे असं म्हटलं. आणि हे नीतिकृत्याचे वस्त्र आहे. तुमच्या जीवनामध्ये नीतिकृत्य जर होत नसेल तर तुमच्याकडे ते वस्त्र नाही. जे तुम्हाला परिधान करायचं आहे, जे तुम्हाला धारण करायचं आहे, ज्याच्याने तुम्ही चांगलं ते कृत्य करा, ज्याला नीतिकृत्य असं परमेश्वर म्हणतो. आणि तेच कृत्य आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने आम्हाला निवडलं की या वस्त्रासाठी तुम्ही आहात, या पवित्र जीवनासाठी तुम्ही आहे. परंतु तुम्ही शुद्धतेसाठी प्रयत्न करत नाही म्हणून नीतिकृत्य तुम्हाला मिळत नाही. कारण पहिली गोष्ट आहे, ती स्वतःला तयार करत आहे, ती स्वतःला तिने नटवलंय, सजवलंय. परंतु तिला आता काय द्यायचं आहे आम्हाला? त्या ठिकाणी नीतिकृत्य, पवित्र जनांची नीतिकृत्य. साधी गोष्ट नाही आहे. आणि हीच गोष्ट आहे जी परमेश्वर देव तुम्हाला आम्हाला शिकवत आहे. कारण या गोष्टी बहुतेक जणांना, बहुतेक विश्वासणाऱ्यांनी समजून घेतल्या नाही. म्हणून परमेश्वर जसं वचनामध्ये म्हणतो यशाया 1:18 मध्ये की परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. जेव्हा समजत नाही तेव्हा परमेश्वराजवळ जाऊन आपण सांगायला पाहिजे की देवा, तुझी पवित्रता, तुझे जे नैतिकता, तुझे जे जीवन आहे, आमची आदत, आमची सवयीमध्ये आम्हाला दिसत नाही. म्हणून आम्ही आता काय करायचं? आम्ही परमेश्वराजवळ जाऊन बोलायला पाहिजे, विचार करायला पाहिजे की देवा, ही जी परिस्थिती आहे
याच्यामध्ये मला तू सहानुभूती दे, ज्ञान दे. देवासंगती जेव्हा आपण बुद्धिवाद करू, देवासंगती आम्ही विचारांची देवाणघेवाण करू, प्रार्थना करू, विश्वास करू, वचनाचं आज्ञापालन करू, आपोआप परमेश्वर देव या गोष्टीमध्ये वाढण्यासाठी आपल्याला सहाय्य आणि मदत करेल. आपल्याला वाटतं की मी देवाचं वचन पाळू शकत नाही, मी ही गोष्ट माझ्याकडून सुटणार नाही, पाप आणि पापाच्या जगाच्या मलिनतेच्या गोष्टी आहे, माझ्या जीवनामधून दूर होणार नाही, असं पुष्कळ वेळा आपल्याला वाटते. परंतु परमेश्वर म्हणतो बुद्धिवाद करा, विचार करा, तुम्ही माझ्या जवळ या. परमेश्वर आपल्याला आमंत्रित करतोय की तुम्हाला जे समजत नाही ते त्याला विचारा. परमेश्वर वैयक्तिकरित्या जो आतुर आहे, जो तहानलेला भुकेला आहे, त्याला नक्कीच तो उत्तर देतो. आणि म्हणून परमेश्वर आणि जगाच्या लोकांमध्ये हा फरक आहे. पाचारलेल्या आणि मंडळीमध्ये जे देवाची मंडळी आहे, जी स्वतःला तयार करत आहे, तिच्यामध्ये आणि जैविक मंडळीमध्ये खूप फरक आहे प्रियानो. जैविक मंडळी फक्त एक प्रकारचं तिचं मनोरंजन होते, परंतु जी देवाची मंडळी आहे ती स्वतःला तयार करते आहे. म्हणून आपल्याला जगिक नव्हे तर आत्मिक मंडळीचं एक वारीस होणं किंवा तिच्या एक अंश असणं फार गरजेचं आहे. आणि तेच तुम्ही आम्ही आहोत. परंतु हे विसरता कामा नये की हे तागाचे तलम वस्त्र परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे. आणि म्हणून जे आमचं खरं शुद्ध आणि धार्मिक जे आपलं धर्माचरण आहे त्याच्याविषयी परमेश्वर असं म्हणतो आहे की देवनीतीच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्याच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. बघा, देवाच्या दृष्टीने खरं धर्माचरण काय आहे. आता धर्म आचरण आपण म्हणतो की एक धर्म आहे आणि या ठिकाणी आचरण आहे, धर्माचरण. तर आपण कुठलचे आहोत, कोण आहे, आम्ही प्रभूचे आहे. आणि प्रभूने ज्या वेळेस आम्हाला त्याचं नाव दिलं तर त्याच्या नावाने आज आम्हाला ख्रिस्ती धर्म म्हणून एक लोक ओळखतात. तर आपण ती गोष्ट स्मरणात ठेवू की प्रभूच्या नावाने आम्हाला आज लोक ख्रिस्ती म्हणतात. आणि ख्रिस्ती तेव्हा म्हणतात जेव्हा आपण त्याचे अनुयायी होतो. असं नाही आहे की आपण फक्त ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मला म्हणून ख्रिस्ती आहे, असं नाही आहे. आम्ही त्याचं अनुयायी होतो, आम्ही त्याच्या मागे जातो, त्याच्यासारखी कृती करतो, म्हणून आम्ही काय होतो, ख्रिस्ती होतो. आणि जेव्हा ख्रिस्ती होतो तर ख्रिस्तासारखं आचरण करावं, म्हणजेच आम्हाला आमचं जे धर्म आचरण आहे, चांगलं आचरण आहे ते काय आहे, ते देवपित्याच्या दृष्टीने चांगलं आहे असं परमेश्वराचं वचन म्हणते. कारण त्याला शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण परमेश्वर असं म्हणतो आहे. कारण तुम्ही ते बघा, याकोब 1:27 मध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे देखील आहे. काय करायचं आहे, शेवटच्या भागामध्ये त्यांनी सांगितलंय, स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणं. जोपर्यंत आम्ही स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणार नाही प्रियानो, आम्ही देवाच्या मंडळीचे एक पवित्र प्रजा आणि एक शुद्धतेची प्रजा आम्ही होणार नाही. आम्ही जोपर्यंत जगापासून आम्ही स्वतःला निष्कलंक ठेवणार नाही, तर ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे जी प्रगटीकरणामध्ये जी मंडळी आहे, जिच्याविषयी प्रभू असं म्हणतो की तिने स्वतःला तयार केला आहे आणि तिला तागाचे तलमवस्त्र जे पवित्र जनांची नीतिकृती आहे ते तिला दिलं आहे. कारण ती मंडळी काय होती आणि कशी होती, कारण तिने स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवलं. त्या मंडळीने, कारण ती तयारी करत होती, तिने असं नाही केलं की या सर्व पापाच्या गोष्टी तिने मलिनतेच्या गोष्टी करत राहिली आणि आता प्रभू तिला तागाचे तलम वस्त्र तिला देणार आहे, म्हणजे नीतिकृती तिला देणार आहे, असं होणारच नाही. ती तयारी करायला पाहिजे. आज मंडळ्या ज्या आपल्या प्रभूच्या मंडळ्या आहे हे जागृत आणि प्रार्थनाशील, विश्वासामध्ये खंबीर आणि वचनामध्ये स्थिर अशा असायला पाहिजे. जर अशी मंडळी जेव्हा प्रभूकडे पाहेल आणि प्रभूच्या दिशेने जेव्हा जाईल तेव्हा ही गोष्ट आम्हाला समजेल प्रियानो की आम्हाला प्रभू यामध्ये वाढवत आहे. आणि हे जाणण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये 6 गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिकवतात. काय करतात, त्या 6 गोष्टी आम्हाला शिकवतात की ही शुद्धता आणि पवित्रतामध्ये ही मंडळी कशी स्वतःला तयार करत आहे. कारण जी शुद्धता आहे, जी पवित्रता आहे ती वास्तविकतेवर आधारित आहे. ही वास्तविक गोष्ट आहे, ही सत्य गोष्ट आहे, याच्यावर ती आधारित आहे की ही कधी बदलत नाही.
आणि म्हणून आपण ही गोष्ट शिकून घ्यायची आहे. जे 6 गोष्टी आहेत जे चांगलं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जगापासून निष्कलंक राहायचं आहे तर या 6 गोष्टींचं आज्ञापालन करणं, या 6 गोष्टी आपण स्वीकारणं तरच गरजेचं आहे. कारण तेव्हाच प्रभू सांगेल की ही माझी मंडळी स्वतःला तयार करत आहे लग्नासाठी, त्या ठिकाणी जाण्यासाठी ही स्वतःला योग्य बनवत आहे. आपण जगामध्ये पाहिलं प्रियांनो, एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीचं जर लग्न ठेवलं, एक एक्झाम्पल, एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. एखाद्या मुलाचं आणि एखाद्या मुलीचं जर त्या ठिकाणी लग्न जोडलेलं आहे आणि दोघांमध्ये कोणाचंही नाही का, कोणाचंही जर वर्तणूक चांगली नाही, तिचं चरित्र चांगलं नाही, तर जेव्हा ते कळेल तेव्हा तो खरंच लग्न करेल का? होणार नाही. ते जर डागाळलेलं आहे, ते जर चांगलं नाही आहे आणि आपल्या मनाला ते खाणार आहे, तो तिचा स्वीकार कसं करणार आहे? तिला बदलावं लागेल, तिच्या जीवनाचं पुनरुत्थान व्हावं लागेल. म्हणजे तिचं जीवन जे आहे ते परिवर्तित व्हायला पाहिजे, पश्चात्तापाने बदललेलं पाहिजे आणि चांगल्या जीवनाची अभिलाषा बाळगणारे ती असायला पाहिजे, तरच ती गोष्ट होईल. ही तशीच गोष्ट आहे. आम्ही जगामध्ये होतो, आम्ही त्या ठिकाणी पापाच्या गोष्टीमध्ये फसलेलो होतो आणि आता परमेश्वराच्या राज्यामध्ये आलं असताना आम्ही जर त्याच गोष्टी करत राहिलो, परमेश्वर आम्हाला कसं त्याच्या वधू म्हणून तो स्वीकारेल, त्याची वधू म्हणून जर त्यांनी आम्हाला स्वीकारावं असं जर तुमची आमची अपेक्षा असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्वतःची तयारी करा, स्वतःची तयारी करा. कारण आम्हाला त्या ठिकाणी पवित्र जनांची नीतिकृत्ये हे ते तागाचे तलम वस्त्र म्हणून परिधान करण्यासाठी दिलेले आहे. जसे एक वधूला तिचा पोशाख असतो, लग्नामध्ये आलेला सारखा तिचा पोशाख नसतो, तिचा पोशाख सगळ्यात वेगळा असतो, तिला वधू म्हटलं जातं. हे नीतिकृत्ये तुमचं आमचं पोशाख आहे आणि ती कोणाची आहे? ती पवित्र जनांची नीतिकृत्य म्हटलेलं आहे. असं नाही की पापी जनांची नीतिकृत्य आहे, पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. आणि त्यांची नीतिकृत्य या 6 गोष्टींमध्ये दडलेल्या होत्या. या 6 गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. कारण पवित्रतेची जी शुद्धता आहे त्या या ज्या 6 गोष्टी आहेत याच्यासाठी सुसंगत आहे. त्यांचं इतकं नातं, घनिष्ठ नातं आहे की ते वेगळं केलं जात नाही. म्हणून कृपया या गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल, एक शुद्ध आत्मा. पहिली गोष्ट आहे पवित्र जनांच्या नीतिकृत्यांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये जी गोष्ट असते ती आहे शुद्ध आत्मा. आणि ते काय आहे, कुठे म्हटलेलं आहे? तुम्ही बघा, 1 पेत्र याचा 1 अध्याय वचन 22 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणते. मी हिंदी मध्ये तुमच्यासाठी वाचतो. क्योंकि तुमने भाईचारे के निष्कपट प्रेम के द्वारा सत्य की आज्ञा मानने से अपने प्राणों को म्हणजे आत्माओं को पवित्र किया है. परमेश्वराचं हे वचन आहे, हिंदी मध्ये मी तुमच्यासाठी वाचलेलं आहे. असं म्हणलं की तुमने भाईचारे के निष्कपट प्रेम के द्वारा, म्हणजे परमेश्वराच्या बंधू प्रेमासाठी तुम्ही आपले नाही का, बंधू प्रेमासाठी. आणि पुढे म्हणलेलं आहे की सत्य की आज्ञा मानने से. बघा, या 2 गोष्टी त्याने केल्या की भाईचारे के निष्कपट प्रेम के द्वारा. जेव्हा तुम्ही कोणावर प्रीती केली, तुमच्या आत्माची शुद्धी कशी होते मी तुम्हाला सांगत आहे. प्रियानं, आत्म्याचे शुद्धीकरण महत्वाचं आहे आणि त्याला 2 गोष्टी त्यांनी सांगितले की भाईचारे के निष्कपट प्रेम के द्वारा. तुमचं प्रेम, एक भाईचारा ज्याला आपण म्हणतो किंवा बंधू प्रेम ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये निष्कपट प्रेम असायला पाहिजे. ते असलं ते तर ही एक पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हणले की सत्य की आज्ञा मानने से, म्हणजे सत्याचं वचन पाळण्याने तुमचं आत्म्याचं काय झालेलं आहे, तुमच्या जीवाचं काय झालेलं आहे, शुद्धीकरण झालेलं आहे. त्याला तुम्ही काय केलेलं आहे, पवित्र किया. असं ते प्राणों को पवित्र किया है. इसलिए एक शुद्ध हृदय के साथ एक दूसरे को मन लगाकर प्रेम करो, असं हिंदी बायबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एक शुद्ध हृदयाच्या द्वारे, एक शुद्ध अंतःकरणाच्या द्वारे एकमेकांबरोबर काय करायचं आहे, तुम्हाला मन लावून प्रीती करायची आहे, असं परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आम्हाला बंधू प्रेम करायचं आहे ना, आम्हाला देवाने सांगितलं आहे, आम्हाला प्रभूने शिकवलेलं आहे की तुम्ही प्रीती करा, प्रीती करा. आम्ही करतच नाही, आणि करत असेल तरी पण आम्हाला त्याच्यामध्ये कपट दिसतं, आमचं काहीतरी हित आम्हाला दिसतं, तेव्हाच आम्ही प्रीती करतो. हा जगाचा नियम आहे.
की आम्हाला एखाद्यावर प्रीती करायची आहे तर समोरच्याकडून काहीतरी मिळेल ही अपेक्षा करून आम्ही प्रीती करतो. परमेश्वर त्याने सांगत निष्कपट प्रेम के द्वारा असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मी जेव्हा कोणावर प्रीती करतो तर माझं त्याच्या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे, निष्कपट असं राहायचं. त्याच्यामध्ये कपट नाही, त्याच्यामध्ये राग नाही, त्याच्यामध्ये कोणतीच गोष्टीची लोभ नाही, लालच नाही. ती गोष्ट आम्ही लक्षात ठेवायची. आणि मग वचनाचं जे सत्य वचन आहे त्याच्या पाळण्याच्या द्वारे तुम्ही आत्म्याला काय केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. आम्ही वचन पाळत नाही म्हणून आमचा आत्मा पण त्या ठिकाणी शुद्ध होत नाही. प्रियांनो, आम्ही त्याला शुद्धीकरणाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणे. ती वधू जी परमेश्वरासाठी तयारी करत आहे ती या गोष्टी करते. हे मंडळीचं कर्तव्य काय आहे, तिला प्रेम दाखवायचं. कारण प्रभूचा उद्देश तो होता, त्याने प्रेम दाखवलं. म्हणून आपण योहान 3:16 म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याची सावली, त्याची परछाई म्हणा, ती त्याची मंडळी. आज परमेश्वराचं जे प्रेम कोणी रिप्रेझेंट करत असेल तर त्याची मंडळी, त्याचे लोक, ज्याला तो आपलं म्हणतो, तेच फक्त ही प्रीती जगासमोर रिप्रेझेंट करतात. म्हणजे तिला दाखवू शकतात की हे पहा ख्रिस्ताचं प्रेम हे असं होतं. आम्ही हे नाही दाखवू शकत की पहा आमच्या भावाभावामध्ये भांडणे आहे, आमच्या कुटुंबामध्ये भांडणं आहे, आम्ही कपटाने भरलेलो आहे. हिला परमेश्वर सांगणार नाही. परमेश्वर सांगतो माझी प्रीती ती मंडळीची प्रीती आहे. आणि मंडळीने ही गोष्ट समजून घ्यायची, कारण ती स्वतःला तयार करत आहे. आणि जी स्वतःला तयार करत आहे ती शुद्ध आत्म्याने, नाही का, शुद्ध आत्म्याने. म्हणजे या गोष्टी जेव्हा ती करते तेव्हा ती शुद्ध होऊन जात असते. म्हणून एक शुद्ध आत्मा आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. प्रियांनो, शुद्ध आत्मा जर असला तर आमच्या जीवनामध्ये आम्ही सहज चांगली प्रीती करू शकतो. जे शुद्ध आहे, जिच्यामध्ये निष्कपट आहे. म्हणून कधी कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. देवाचे लोक जेव्हा आम्ही होतो तेव्हा कधी कोणाचं आम्ही वाईट करू नये. तर निष्कपट प्रीती आम्हाला दाखवायची आहे. आणि सत्याच्या वचनाचं आज्ञापालन आम्हाला करायचं आहे. जे सत्य आहे त्याचंच आज्ञापालन आम्ही करायचं पाहिजे. आता आम्ही जगामध्ये काय पाहतो, असत्य पण आहे पण त्याचं पण आज्ञापालन आम्ही करतो. प्रभूने तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे की हे परमेश्वराचं वचन आहे, याचं तुम्हाला काय करायचंय, आज्ञापालन करायचं आहे. आणि याचं आज्ञापालन जो करतो त्याचा आत्मा काय होतो, शुद्ध होतो. त्याचा आत्मा काय होतो, शुद्ध होतो. हे परमेश्वराचं वचन आहे. प्रियांनो, हे सत्य आहे. आणि जर तुम्हाला आम्हाला वाटते की हे सत्य आहे तर याचं आज्ञापालन का आम्ही करत नाही. आम्ही रस्त्याने जात आहोत, आम्हाला जायचं आहे, आमचं धैर्य पण आम्ही ठरवलेलं आहे. पण तुम्हाला पण माहिती की हा मार्ग सत्याकडे घेऊन जाणारा आहे. तुम्हाला पण माहिती आहे की हा मार्ग माझ्या धैर्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाणारा आहे. आणि माहिती असून पण त्या मार्गावर न जाणं याला आपण मूर्खता म्हणणार. तीच गोष्ट आहे, हे वचन सत्य आहे असं माहिती असून पण याचं आज्ञापालन न करणं हे आपल्या ज्ञानाची फुशारकी मारण्यासारखं होईल. आणि म्हणून परमेश्वर देव आम्हाला या गोष्टी सांगताय की हे सर्व शुद्ध हृदयाने करत जा. शुद्ध हृदयाने एकमेकावर तुम्ही काय करा, प्रेम करा, मन लावून प्रेम करा. तरच या गोष्टी आम्हाला कळेल. कारण मराठीमध्ये त्यांनी असं म्हटलं की एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. असंच त्याने म्हटलेलं आहे की एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. मनापासून करा. असं नाही की काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. ही गोष्ट ही लक्षात ठेवायची. शुद्ध आत्म्याची जी वधू आहे ती याची तयारी करत आहे. मग शुद्ध आत्मा नंतर कार्य होईल ते कुठं होईल, शुद्ध आत्म्यानंतर. मग तिने आत्म्याला शुद्ध केल्यानंतर तिचं कार्य कुठं होईल, मग दुसरी गोष्ट होईल शुद्ध हृदयामध्ये. बघा, शुद्ध आत्मा झाला आहे तिचे, आता आपण शुद्ध हृदयामध्ये जाऊया. आणि मग काय म्हणलेलं आहे मत्ती 5:8 मध्ये परमेश्वराचं वचन असं म्हणते की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. परमेश्वराचं पवित्र वचन. आता हिंदीमध्ये बघा काय म्हणलेलं आहे. मी मराठीमध्ये तुमच्यासाठी वाचलं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आता हिंदीमध्ये असं प्रभूचं वचन म्हणते की धन्य है वे जो हृदय में शुद्ध है, क्योंकि वे परमेश्वर को देखेंगे. जे अंतःकरणाचे शुद्ध, आणि हिंदीमध्ये हृदय में शुद्ध है, अंतःकरणामध्ये जे शुद्ध आहे. आता आम्हाला प्रभूचं वचन काय म्हणते की अंतःकरणामधून, काय वचन, अंतःकरणामधून ज्या गोष्टी बाहेर येतात ते मनुष्याला काय करतात, विटाळतात. आता मराठीमध्ये जे अंतःकरणाचे शुद्ध संपली गोष्ट, जे अंतःकरणाचे शुद्ध संपलं. हिंदीमध्ये याचा
त्याला प्रेशर दिला आणि म्हटलं जे हृदय में शुद्ध आहे, हृदय में आतमध्ये जे शुद्ध आहे ते देवाला पाहते. आपण अंतःकरणाने शुद्ध म्हणा, आपण नॉर्मल ना, ठीक आहे, मी चांगला आहे असा आपला विचार असतो. पण वचन काय म्हणते, हृदय में शुद्ध आहे. कारण अंतःकरणामधून ज्या गोष्टी येतात त्या मनुष्याला विटाळतात, हे परमेश्वराचं वचन आहे, नाही का. अंतःकरणातून चुगली, लबाडी, भांडण, वाईट गोष्टी पाहणं, वाईट गोष्टी बोलणं, लबाडी करणं, खोटं बोलणं, खूप काही गोष्टी ज्या अंतःकरणामधून निर्माण होतात, बाहेर येतात. आणि या गोष्टी आम्हाला प्रभू शिकवतो प्रियानो. या गोष्टी यासाठीच सांगतो आम्हाला की आम्ही हृदयामध्ये शुद्ध असायला पाहिजे, बाह्यदृष्ट्या नाही. ही मंडळी जी ती स्वतःला तयार करत आहे असं म्हटलेलं आहे ना, ही तिचं हृदय जे आहे ते इतकं शुद्ध आहे, इतकं चांगलं आहे की प्रभू तिला स्वीकारेल. तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष भावना नाही, तिच्या मनामध्ये कोणाविषयी वाईट नाही, ती इतकं हृदयाने शुद्ध आहे. तिला मंडळी म्हटलंय, त्याची वधू म्हटलंय, त्याची वधूची निवड इतकी अद्भुत आहे की तिची जी शारीरिक तिची जी रचना परमेश्वर सांगतोय ना, ती या गोष्टीमधून आम्हाला स्पष्ट होते. म्हणून शुद्ध आत्मा आणि शुद्ध हृदय देवाला बघायचंय, नाही का. ही इथं बघण्याची गोष्ट चाललेली आहे. लग्न आहे, त्याच्यासाठी लग्न आहे, अजून तर त्याला बघितलं नाही, परंतु त्याला बघण्यासाठी ही प्रोसेस आहे की अंतःकरणामध्ये आम्ही शुद्ध असायला पाहिजे. कारण अंतःकरणामधून ज्या गोष्टी येतात तेच आम्हाला विटाळतात आणि ते बहुतेकांच्या जीवनामध्ये येत असतात. प्रियानो ते सोडावे लागतील. ते जर सोडल्या नाही तर तुम्ही विटाळलेलं जीवनच जगा. लोकांना दिसेल की हा एक प्रार्थनाशील जीवन आहे, शास्त्र घेऊन फिरणारा आहे, घरामध्ये प्रार्थना करणारा आहे, ख्रिस्ती आहे, खास म्हणजे ख्रिस्ती आहे असं नाव राहील. परंतु प्रियानो याच्यानेच आम्ही फक्त त्या विवाहापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. त्या मूर्ख 5 कुमारींसारखं होईल, त्या गेटापर्यंत पोहोचून जाणार, परंतु त्याच्यामध्ये प्रवेश आमचा होणार नाही. तर ही गोष्ट आहे जे आम्हाला प्रभू सांगतो की तुम्ही अंतःकरणामध्ये तुम्ही शुद्ध असा, जेणेकरून तुम्ही परमेश्वराला पाहाल. किती चांगली गोष्ट आहे की ही संपूर्ण सृष्टीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे, ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, त्याला आम्ही बघू. हे जे परमेश्वर तुम्हाला म्हणतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पहिले तिमोथी याच्या पत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की पहिल्या अध्याय वचन 5 मध्ये मी हिंदीमध्ये तुमच्यासाठी वाचतो. हमारी आज्ञा का लक्ष्य प्रेम है. काय सांगितलंय? हमारी आज्ञा का लक्ष्य प्रेम है जो कि शुद्ध हृदय और अच्छी विवेक और सच्चे विश्वास से उत्पन्न होता है. काय म्हटलेलं आहे? हमारी आज्ञा का लक्ष्य काय? प्रेम है. मराठीमध्ये असं म्हटलं की ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, मराठीमध्ये ताकीद देण्याचा हेतू, आणि हिंदीमध्ये हमारी आज्ञा का लक्ष्य म्हणजे आम्ही तुम्हाला सांगत आहे, आम्ही तुम्हाला जी ताकीद देते त्याचा उद्देश काय आहे? फक्त प्रेम आहे. परंतु हे प्रेम कसं निर्माण होते ते म्हटलेलं आहे त्यांनी, शुद्ध हृदयाने ते निर्माण होतं, अच्छे विवेक से, नाही का, आणि सच्चे विश्वास से, असं परमेश्वराचं वचन आहे. आणि या ठिकाणी तेच म्हटलं मराठीमध्ये पण, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती. या 3 गोष्टीमध्ये ही प्रीती उद्भवते आणि या 3ही गोष्टी तुम्ही ग्रहण करायला पाहिजे आणि या गोष्टी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून शुद्ध अंतःकरण किती महत्वाचं आहे प्रियांनो. शुद्ध अंतःकरण आमच्या हृदयामध्ये कोणासाठी काय कपट आहे, आमच्या हृदयामध्ये कोणासाठी काय वाईटपणा आहे, आमच्या हृदयामध्ये किती पाप दडलेली आहे ज्याची क्षमा झालेली नाही आहे. आम्ही खूप काही गोष्टी लपवून फिरतो. प्रियांनो, प्रभू आम्हाला आव्हान करतो, प्रभू आम्हाला संधी देतो, प्रभू आम्हाला या सर्व गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी सांगतो आणि हीच गोष्ट आहे जे प्रभू आम्हाला सांगतोय. म्हणून त्याचे जे लक्ष्य आहे, त्याचं ज्या ठिकाणी तो ताकीद देत आहे ते म्हणजे प्रेम, त्याचं ते करायचं आहे. आणि म्हणून शुद्ध आत्मा पण त्याच गोष्टीकडे आम्हाला घेऊन जातो आणि शुद्ध हृदय पण आम्हाला त्याच गोष्टीकडे घेऊन जातो. आणि याच्यासाठी ही गोष्ट प्रभूकडून आम्हाला शिकायची आहे, स्वीकारून घ्यायची आहे. कारण जोपर्यंत आमचं हृदय शुद्ध नाही, काय आम्ही परमेश्वराची आराधना करणार ते प्रभू मान्य करेल? जर आमच्या अंतःकरणामध्ये पाप आणि पापाच्या गोष्टी आहे, काय परमेश्वर ते स्वीकारणार? काय आमच्या अंतःकरणामध्ये जगाच्या भलेतेच्या गोष्टी आहे आणि मी बाह्यदृष्ट्या चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, माझं अंतःकरण चांगलं नाही आहे,
एक लहान असताना एक पुस्तक आम्ही वाचलेलं आहे, विजयाचे पुस्तक. एक मुलाचं नाव विजय असते आणि विजयाचं अंतःकरण का काहीतरी असं होतं ते, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे सरपटणारे जीव जंतू त्या अंतःकरणामध्ये दाखवलेले आम्हाला बघायला मिळते. बहुतेकाने ते वाचलेलं असेल, मी पण ते बालपणी वाचलेलं आहे. खूप लहान होतं पण समजण्यासारखं होतं. चित्रासकट ते दिलेलं होतं की ज्या वेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये राहत नाही, तो बाहेर राहतो, तेव्हा किती जगाची मलिनता भरलेली असते. त्या ठिकाणी साप दाखवलाय, तिथे कासव दाखवला आहे, मोर दाखवलाय, वेगवेगळे त्या ठिकाणी खूप काही गोष्टी दाखवल्या. परंतु त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे, मोराला गर्व आहे नाही का, साप हा पलटून दंश मारणारा आहे, म्हणजे द्वेष भावना ठेवणारा आहे, कासव आहे अतिशय मंद झालेला आहे, म्हणजे खूप काही गोष्टी ज्याच्यातून शिकण्यासारख्या आहे. तर आम्ही आमच्या प्रभूच्या राज्यामध्ये जाण्यासाठी त्याची वधू म्हणून स्वतःची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शुद्ध हृदय त्यासाठी महत्वाचं आहे. आणि जेव्हा परमेश्वराचा आत्मा तिथे येतो, म्हणजे कबूतर त्या ठिकाणी दाखवलेले आहे, ते आलं तर या सर्व गोष्टी त्या हृदयामधून बाहेर जाताना दिसतात. तीच गोष्ट आहे की प्रभू आमच्यामध्ये आल्यानंतर या गोष्टी तरी पण कशा काय राहू राहिल्या आहे, म्हणजे काहीतरी चुकत आहे. म्हणून आम्हाला प्रभूंनी सांगितले की जे अंतःकरणामधून येतं ते मनुष्याला विटाळते. आमचं जीवन विटाळलेलं जीवन आहे आणि हेच विटाळलेलं जीवन आम्हाला प्रभूकडे घेऊन जाणार नाही. म्हणून आम्ही विटाळलेले राहू नये, आम्ही जगाच्या गोष्टींमध्ये पडून राहू नये, म्हणून प्रभूने आम्हाला एक पवित्रता दिलेली आहे. आणि ती पवित्रता टिकवण्यासाठी शुद्धता सांगितली, ज्याला नैतिकता, जे म्हणजे आमचं आचरण आहे, आमची कृती आहे, आमची वागणूक आहे, आमचं बोलणं आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. पवित्रता टिकवण्यासाठी शुद्धता महत्वाची आहे आणि जो शुद्धता सांभाळेल तो पवित्रतेमध्ये टिकून राहील. असं आहे. मला शुद्ध व्हायचं अशी अपेक्षा सर्वच करतात, पण तुम्ही आंघोळच करणार नाही तर तुम्ही शुद्ध कसं होणार आहे? शुद्ध व्हायची अपेक्षा आहे तर तुझ्या पाण्यामध्ये उडी मारावं लागेल, पाणी अंगावर घ्यावंच लागेल आहे. मला शुद्ध व्हायचंय, मी शुद्ध आहे असं सांगून चालणार नाही प्रियांनो. तर आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची की एक शुद्ध आत्मा, एक शुद्ध हृदय महत्वाचं आहे. तर आपल्या हृदयाला परमेश्वरासाठी तयार करा, त्याची वधू त्याची तयारी करत आहे असं म्हटलेलं आहे. कदाचित आम्ही जर त्याच्यामध्ये नसलो तर आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून पवित्र जनाची नीतिकृत्य तिला परिधान करण्यासाठी दिलेलं असं म्हटलेलं आहे. साधी गोष्ट नाही, नीतिकृत्य एक नीतिमान व्यक्तीची कृत्य. समजून घ्या, तुम्हाला दिलेलं एलियाचं कृत्य, तुम्हाला एलिया जसा जीवन जगला तसं त्याने तुम्हाला सांगितलं की हे त्याचं कृत्य, त्याने तो जसा वागला त्याची कृती मी तुला परिधान करायला देतोय. कसं वाटायला पाहिजे आम्हाला, नाही का? जसं नवीन करारामध्ये आपल्याला बघायला मिळतं की पौलाचं जीवन, त्याचं जे जीवन होतं, त्याची जी कृत्य होती, तसं जर जगण्यासाठी परमेश्वराला आम्हाला त्याचं परिधान करून दिलं तर आम्ही कसं जगायला पाहिजे? पौलासारखं जगायला पाहिजे की त्या याच्यासारखं, यहुदासारखं? आम्ही कोणाचं वस्त्र परिधान केलं त्याच्यावर अवलंबून आहे, नाही का? आम्ही पवित्र जनाची नीतिकृत्य, हे पवित्र लोक होते. हो, कोणी अब्रामाचं सांगितलं तर आम्ही आमचा विश्वास किती डांगा असायला पाहिजे, त्याला पवित्र व्यक्ती म्हटलंय, त्याच्यावर आम्ही नीतिवस्त्र जर परिधान केलं तर आमचा विश्वास हा डांगा असायला पाहिजे, प्रभूमध्ये खंबीर आम्ही असायला पाहिजे. खूप नावं जर घेतले तर वेळ उरणार नाही, टाइम राहणार नाही आपल्याकडे, खूप मोठा वेळ होऊन जाईल. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही आत्म्याने आणि हृदयाने शुद्ध असायला पाहिजे, ठीक आहे? आणि म्हणून काय करा, ही जी आज्ञा तो त्या ठिकाणी देत आहे, तिमोथेला सांगत आहे. तर तो सांगत आहे की तुम्ही प्रेम करा आणि या शुद्ध हृदयाच्या द्वारे ती उत्पन्न होते, निर्माण होते. तुमच्या भावांमध्ये, बहिणींमध्ये, कुटुंबामध्ये काही वाद असेल तर तुम्ही ही गोष्ट सोडून दिली आहे असं ते होईल. म्हणून या गोष्टीविषयी ऐकून प्रभूकडे पश्चाताप करा आणि सांगा, प्रभू तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा तो नवीन करेल, पुन्हा तो तुम्हाला प्रत्येकाला तो तयार करेल. तिसरी गोष्ट प्रभू म्हणतो, दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये प्रभू असं म्हणतो, मराठीमध्ये आपणासाठी मी वाचतो की प्रियजन हो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहित आहे, या दोन्हीमध्ये मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे. आता या ठिकाणी शुद्ध मन, नाही का, एक शुद्ध मन वचनामध्ये म्हटलेलं आहे की निर्मळ मन जागृत करत आहे. बघा, या ठिकाणी पेत्र या ठिकाणी दुसरं पत्र या ठिकाणी लिहित आहे आणि तो कारण पण देत आहे कशासाठी ते लिहित आहे, कशासाठी तो तुम्हाला आम्हाला सांगत आहे, त्याचं कारण पण तो देत आहे की मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे. आता तुम्ही निर्मळ झालेला आहे म्हणून तुम्हाला जागरूकतेची काय गरज आहे असं नाही होत, त्याला गरज आहे जागरूकतेची. आणि हे
जागृत तुम्हाला करून ठेवू शकतं. जगातली कोणतीच गोष्ट नाही आहे जे तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये जागृत ठेवेल. फक्त परमेश्वराचं वचन आणि आज्ञा जे आहे ते तुम्हाला जागृत राहण्यास सहाय्य आणि मदत करतात. आणि या ठिकाणी तेच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो काय म्हणतो पुढे, आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करताय. पुढे म्हणतो यासाठी की पवित्र संदेशाने पूर्वी सांगितलेल्या वचनांनी, बरोबर आहे, पवित्र संदेशाने पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा याने तुम्हाला प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. काय सांगितले, आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. याच्याने काय होते, तुमचे निर्मळ मन जागृत होते. आम्ही जागृत होणं गरजेचं आहे. एक मंडळी म्हणून जागृत राहायला पाहिजे. जर आम्ही झोपी गेलो तर आम्हाला काय फायदा आहे. प्रभूने पुष्कळ वेळा शास्त्र सांगितले, जागृत राहा, जागृत राहा, प्रार्थना करीत जागृत राहा, विश्वासामध्ये स्थिर व्हा. का प्रभू सांगतो, कशाला प्रभू सांगतो. एक मंडळी म्हणून तो त्याचं कर्तव्य, तो तिला स्वीकारावं इच्छितो म्हणून तो त्याचं कर्तव्य पूर्ण करतो. आम्हाला तो वारंवार सांगतो. तर ही गोष्ट जेव्हा परमेश्वर आम्हाला वारंवार सांगतो तर आम्ही स्वीकारायला पाहिजे प्रभूकडून की देवा आता मी काय करू, मला तुझ्या वचनाची आठवण सदैव असू दे. आणि ही कसं होईल, शुद्ध मनाने. तुमचं आमचं मन जर शुद्ध आहे तर आम्हाला प्रभूच्या वचनाची आठवण राहील. प्रियांनो, आम्ही प्रभूचे वचन वाचायला विसरून जातो, आम्ही प्रभूची प्रार्थना करायला विसरून जातो, आम्ही प्रभू जवळ जायला विसरून जातो, खूप काही गोष्टी विसरून जातो. आणि विसरून गेल्यानंतर एक प्रकारे झोपून गेलेल्या व्यक्तीसारखं आपलं जीवन असते. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही समजून घ्यायची आणि शिकून घ्यायची की नाही देवा, माझ्यामध्ये शुद्ध मनाची कमतरता आहे. कारण शुद्ध मन नाही म्हणून मला तुझ्याविषयी तहान नाही, भूक नाही आहे. प्रियानो, हे मंडळीचं कर्तव्य आहे, देवाच्या वधूचं कर्तव्य आहे की तिचं मन शुद्ध असायला पाहिजे. कारण तिचं निर्मळ मन असं म्हटलेलं आहे ते जागृत राहील. आणि ते निर्मळ मन जेव्हा जागृत राहील तर तिला त्याच्या वचनाची आठवण देखील राहील. म्हणून वचनाची आठवण असणं फार गरजेचं आहे. ज्याला वचनाची आठवण नाही आहे त्याला ते समजणार नाही प्रियांनो. आणि म्हणून वचनाची आठवण आम्हाला या गोष्टी या ठिकाणी सांगतात. तर आम्ही ही गोष्ट प्रभूकडून ऐकायची आहे, समजून घ्यायची की प्रभू मी काय करत आहे, कोणतं जीवन मी जगत आहे, माझं मन कसं आहे हे आता मला बघणं गरजेचं आहे. आणि माझं मन मला जर समजलं, माझं मन मला जर कळलं तर ही गोष्ट मला प्रभू शिकवेल, मला सांगेल की प्रभूच्या एक लेकरू म्हणून, एक वधू म्हणून, एक त्याची मंडळी म्हणून मी माझं जीवन कसं जगत आहे. म्हणून प्रियानो, आम्ही शुद्ध मनाचे असायला पाहिजे. आणि ज्याचं मन शुद्ध आहे तो किती चांगलं त्या ठिकाणी होईल. कारण तो त्याला तो कोणती चूक करत नाही. खास म्हणजे तो कोणती चूक करत नाही. आता चूक जी होणार आहे, जी घडणार आहे, माझ्याकडे समजून घ्या, मी डोळ्यांनी जर कोणतं पाप करत असेल तर प्रभूचं वचन मला लगेच आठवण यायला पाहिजे की मी माझे नेत्र नाही का विलक्षण गोष्टीकडे कसे लावू. किंवा मी व्यभिचाराकडे साठी जात असेल तर मी व्यभिचार करू नको असं प्रभूने सांगितले. जर मी चोरी करायला जात आहे, प्रभू तो चोरी करू नको, खून करू नको, लबाडी करू नको. प्रभू आम्हाला हे वचन आठवण दे. आणि हे शुद्ध मनाचं कार्य आहे. हे शुद्ध मन आमच्या मध्ये कार्य करतं आणि प्रभूपासून त्याच्या मंडळीला मिळालेलं आहे. हे जगामध्ये कोणाला मिळालेलं नाही. प्रभूच्या मंडळीशिवाय हे मन कोणाकडे नाही आहे. याची कॉपी आहे जगामध्ये, याची कॉपी आहे, फक्त कॉपी. कारण ते करतात चांगलं पण आणि वाईट पण, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंडळी, देवाची जी शुद्ध मन असलेली मंडळी आहे ती ते वारंवार तसं करत नाही. तिने एकदा तिचं शुद्ध मन झालेलं आहे, त्या शुद्ध मनाने ती प्रभूच्या वचन आठवण ठेवते आणि ते आपलं जीवन जगत आणि ती जागृत आहे. खास म्हणजे जागृत आहे. जागृत होण्यासाठी ही गरजेचं आहे. म्हणून शुद्ध मन आम्हाला जागरूकतेकडे त्या ठिकाणी घेऊन जा. आणि प्रभू पण त्याच्या वचनाच्या द्वारे त्याची वचनाची आठवण करून आम्हाला तो जागृत करत असतो. तुम्ही जर वाचलं पहिले करिंथ पत्राच्या 2 अध्याय वचन 16 मध्ये प्रभू असं म्हणतो, प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. बघा, प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याला कोणी शिकवावं. आपल्याला तर कोणाचं मन आहे, कोणाचं मन आहे, माझं मन आहे का नाही, माझ्या आईवडिलांचं मन आहे का नाही. वचन असं म्हणते आहे आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे. आपल्याला ख्रिस्ताचं मन आहे तर आपण कसं जीवन जगायला पाहिजे.
माझं मन नाही, आता मला ख्रिस्ताचं मन आहे, माझं अंतःकरण. तर ही गोष्ट समजून घ्यायची, माझे विचार जे माझ्या जीवनात उद्भवतात ते कसे आणि कुठे आणि केव्हा. तर ही गोष्ट जी आहे ते परमेश्वर देव तुम्हा आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे की आज्ञेची आठवण ठेवल्याने मन शुद्ध आणि जागृत राहते. आणि तेव्हाच आम्ही त्याचं मन ओळखू शकतो, तेव्हाच आम्ही त्याच्या इच्छा ओळखू शकतो. आम्हाला ख्रिस्ताचं मन आहे तर आम्ही एकमेकाला ओळखायला पाहिजे. आता जसं आपण पाहतो की पती पत्नीमध्ये दोघांचं मन जोपर्यंत एकमत होत नाही ना, ते एकमेकाला कधीच ओळखत नाही. सारखे त्या कुटुंबामध्ये भांडणे होत राहतात. आणि सगळ्यांना माहिती आहे, नवरा वेगळा जातो, बायको वेगळी जाते, आणि भांडणं कशाला होतात, त्यांचं एकमत कधी होत नाही. ख्रिस्ताचं मन ओळखायचं आहे, प्रभूचं मन ओळखायचं आहे. या वचनांची आठवण ठेवा प्रियांनो. हे वचन तुम्ही पाळा, या वचनानुसार आपण सर्वांनी कृत्य करायचे. शुद्ध मन आपलं जर आहे तर आपल्याला कोणाचं मन आहे, मग ख्रिस्ताचं मन आहे. जे शुद्ध मन आहे त्याला ख्रिस्ताच्या मनाची ओळख दिलेली आहे आणि तीच आम्ही ठेवायची आहे. जगामध्ये घाणेरडं आणि जगाची मलिनतेचं जर काही गोष्टी असेल तर ते मग काय वादा नाही, कारण तो मनुष्य तसंच ते जीवन जगेल, तसंच तो आपल्या जीवनामध्ये राहील. तर ही गोष्ट जो आहे तो परमेश्वर देव तुम्हा आम्हाला शिकवतो की आम्ही ते करायला पाहिजे. चौथी गोष्ट जी परमेश्वर देव तुम्हा आम्हाला म्हणतो आहे की शुद्ध विवेक म्हणजे एक समंजसपणा, एक ज्ञान किंवा ती गंभीरता आम्ही फार महत्वाची आहे. आणि ती काय म्हणते त्याच्याविषयी, 2 तिमोथी याचा 1 अध्याय वचन 3 मध्ये असं म्हणलेलं आहे, मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करतो. बघा, कोणती पण गोष्ट करायची असेल आमचं शुद्ध विवेक भाव असायला पाहिजे, आमचे विचार, आमचं ज्ञान तसं असायला पाहिजे, शुद्ध. आणि तो असं म्हणत आहे या ठिकाणी की माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा आम्ही तोडून मोडून आपल्याच इच्छेने तिला करू शकत नाही. पहिले पण सेवा तीच होती, प्रभू येईल त्यावेळेस पण सेवा तीच होणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे की आमचं ज्ञान, आमचा विचार, आमचा विवेक, आमचं ज्ञान, आमचा समंजसपणा, आमची वागणूक, आमची कृती याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला म्हणतो की तुमचं ज्ञान पण शुद्ध असायला पाहिजे, तुमचा समंजसपणा पण शुद्ध असायला पाहिजे, प्रामाणिकपणा त्या ठिकाणी ते दिसायला पाहिजे. कारण त्याने म्हटलं या ठिकाणी, तो सांगत आहे तिमोथेला की देवाचे माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करतो आहे, का? आणि त्याचेच तो आभार मानत आहे, त्याचेच तो आभार मानत आहे. तर ही गोष्ट प्रभू आम्हाला या ठिकाणी, हे जो महत्वाचं हायलाइट शब्द आहे की माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करतो. प्रियांनो, तुम्ही आम्ही जे जीवन जगत आहे आम्ही शुद्ध विवेक भावाने ते करायला पाहिजे, आम्ही शुद्ध विवेक भावाने बोलायला पाहिजे, आम्ही शुद्ध विवेक भावाने ते ज्ञान आम्ही आणि ते समंजसपणा आम्ही दाखवायला पाहिजे. पण शुद्ध विवेक भावाने, शुद्ध विचारसरणीने आम्ही ते केलं तर प्रभू आम्हाला आशीर्वादित करेल. आणि ही ती मंडळी आहे, हे त्या मंडळीविषयी मी सांगत आहे ज्या मंडळीने, ज्याच्याविषयी प्रभूने प्रकटीकरणात म्हटलं की ती स्वतःला ती तयार करणं, तिचं नटवलं आहे, स्वतःला तयार केलेलं आहे आणि तिला तागाचे तलम वस्त्र दिले. तिच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे, ती ही आहे की तिची जी शुद्ध विवेक आहे, तिचे शुद्ध ज्ञान आहे, तिचे शुद्ध जे समंजसपणा आहे, अंडरस्टँडिंग त्याला आपण म्हणतो ते आहे. आणि म्हणून ती प्रारंभापासून जी सेवा परमेश्वर करत आली त्या सेवेमध्ये कधी बदल झालेला नाही. मग देवाने वेगवेगळे माध्यम वापरले, वेगवेगळ्या गोष्टी जगामध्ये आपल्याला दिसतात. जसं आज मंडळांमध्ये 5-fold मिनिस्ट्री आपण ज्याला म्हणतो नाही का, कोणी पाळक आहे, कोणी प्रेषित आहे, कोणी संदेष्ट आहे, कोणी इव्हेंजलिस्ट आहे, म्हणजे ज्याला आपण सुवार्तिक म्हणतो. ह्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहे. पण ही गोष्ट ज्याने परमेश्वर आम्हाला म्हणतो की ती एकच गोष्टीमध्ये तिचा शुद्ध विवेक त्या ठिकाणी आहे, ते शुद्ध विवेक भावाने ते करतात. आपण पण ती करायला पाहिजे. एक मंडळी म्हणून, एक मंडळीचं एक कर्तव्य आहे प्रियांनो. फक्त मनुष्य म्हणतो की ही गोष्ट फक्त पाळतच करू शकतो, ही गोष्ट फक्त देवाने ज्याला सांगितलं की तुला सेवेसाठी मी पाचारण केलं त्यानेच हे करायला पाहिजे असं परमेश्वर सांगत नाही. हे ज्याने विश्वास केला आहे त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जो प्रभूच्या मागे जातो त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की तो आपल्या देवाचं ज्ञान कसं त्या ठिकाणी शुद्ध विवेक भावाने मांडतो, कशी तो आपली सेवा करतो.
मग ती सेवा करण्याचे माध्यम तुम्ही वेगवेगळे होऊ शकतात, किंवा तुमची घरामध्ये तुम्ही तुमची सेवा करत असाल, तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या प्रियजनांना, कोणाला तुम्ही घरामध्ये ती सेवा तुम्ही ती दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही मंडळीत नसेल करत, पण सेवेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे कुटुंबामध्ये तुम्ही ती करू शकता. तुमच्या त्या ठिकाणी कामधंद्यामध्ये तुम्ही ती करू शकता. तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही ती सेवा त्या ठिकाणी करू शकता. आणि हीच गोष्ट आहे जी परमेश्वर आम्हाला सांगतोय की माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली जी सेवा आहे, ही जी सेवा आहे ना, चालत आलेली सेवा आहे आणि कधी न बदलणारी आहे. म्हणून ही कसे आहे, शुद्ध विवेकभावाने, शुद्ध समंजसपणाने, वाईट काहीच नाही आहे, प्रामाणिकपणे ती सेवा होत आहे. तिला तिच्याविषयी ते म्हटलेलं आहे. आणि म्हणून याची गंभीरता आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा शुद्ध विवेकभावाने मनुष्य ही गोष्टी करेल, शुद्ध विवेकभावाने जेव्हा याची कृती करेल, तेव्हा आम्हाला ही गोष्ट त्या ठिकाणी समजेल की आम्ही काय करत आहे, आम्ही कोणतं जीवन या ठिकाणी जगत आहे. आणि मग प्रभू आम्हाला या ठिकाणी म्हणतो आहे की शुद्ध भाषा, प्रभू आम्हाला या ठिकाणी म्हणत आहे की शुद्ध भाषा. पाचवी गोष्ट ज्याच्याविषयी म्हणतो आहे, सफन्या याचा 3रा अध्याय वचन 9 मध्ये, की प्रभू ही गोष्ट आम्हाला शिकवत असताना आम्हाला स्वीकारायची आहे शुद्ध भाषा. आता शुद्ध विवेक नंतर येईल तर शुद्ध भाषा यायला पाहिजे. आणि ते शुद्ध भाषा 5वी गोष्ट आहे, त्याच्याविषयी म्हणतो, क्योंकि तब मैं देश देश के लोगों से एक नई और शुद्ध भाषा बुलवाऊंगा. हिंदीमध्ये असं म्हटलेलं आहे. हिंदीमध्ये वाचायला पण त्या ठिकाणी बरं वाटतं की नाही, क्योंकि तब मैं देश देश के लोगों से एक नई और शुद्ध वाचा बुलवाऊंगा. जसं मराठीमध्ये त्यांनी म्हणत आहे, तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईल. बघा, शुद्ध भाषा, आमची भाषा पण आम्ही कशी वापरतो पुष्कळ वेळा होते नाही का, आमच्या जिभेला नियंत्रण नाही आहे. शुद्ध भाषा, ज्याचं शुद्ध विवेक आहे, शुद्ध भाषा पण आहे. देवाची मंडळी जेव्हा काय बोलते तर तिच्या बोलण्याची क्रिया कुठून मिळते, तिला शुद्ध भाषा तिला मिळत असते. आणि ही शुद्ध भाषा खूप महत्वाची आहे. काय आम्ही शुद्ध भाषा बोलतो का? प्रभू मग तुम्ही मी लोकांकडून बोलवून घेणार आहे. असे पण दिवस येणार आहे की देशामध्ये राष्ट्रांमध्ये लोक जेव्हा ही शुद्ध भाषा बोलायला लागते, मग आपण पण ही गोष्ट स्वीकारायला पाहिजे प्रियानो, की मी शुद्ध भाषा बोलतो का? जर मी शुद्ध भाषा बोलत नाही तर प्रभू म्हणतोय की मी लोकांकडून बोलवून घेईल, तर तुम्ही कोण आहे? देवाची मंडळी म्हणून प्रभू त्याच्या मंडळीला ती शुद्ध भाषा बोलण्यासाठी प्रेरणा देतो. आम्ही नाही बोलायचं आहे, प्रभू आमच्या जीवनामध्ये बोलण्याची क्रिया टाकतो. आम्ही ज्यावेळेस स्वतःला मीपणा जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा ही गोष्ट आपल्यामध्ये होत नाही. म्हणून जी स्वतःला तयार करत आहे तिच्या बोलण्याची जी वाणी आहे तिला प्रभू म्हणतो शुद्ध भाषा, शुद्ध वाणी ज्याला आपण म्हणतो, ती परमेश्वर तिच्या वधूला, त्याच्या मंडळीला देतो. बघा, आणि जेव्हा शुद्ध वाणी, एक मधुर वाणी आपण जिला म्हणतो, ती ऐकायला कोणाला आवडत नाही, ही गोष्ट आहे. आणि ही शुद्ध वाणी फक्त देवाने त्याच्या मंडळीला त्याने दिलेली आहे. आणि ही मंडळी ते प्रेझेंट करायला पाहिजे. प्रभूची वाणीमध्ये इतकी ताकद होती, जेव्हा प्रभू बोलायचा तो अक्षरशः लोक घाबरे व्हायचे, भ्यायचे, काय होत आहे, लोकांना ते समजायचं पण नाही. तर ही गोष्ट जी आहे ती प्रभू आम्हाला शिकवतो की तुमची भाषा पण शुद्ध असेल. एक मंडळी म्हणून तुम्ही काय आणि कसं बोलता. देवाची मंडळी हे शिवाशाप देण्याने नाही राहत प्रेरणा, ती आशीर्वाद. प्रभू काय म्हणतो, कोणी तुम्हाला मारलं तर तुम्ही तुमचा दुसरा काल पुरा केला नाही का. कोणी तुम्हाला श्राप दिला तर तुम्ही त्याला श्राप नका देऊ, तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. ही शुद्ध भाषा आहे, ही मधुर वाणी आहे. नाही तर त्वनी शिवी दिली त्याच्यापेक्षा दुगणी शिवी द्यायला आपण कमी पडत नाही. आणि आपण भाग कोणाचे? मंडळीचे भाग. म्हणून ती मंडळी स्वतःला तयार करत आहे, याचं गांभीर्य मी तुम्हाला सांगते. त्याचं लक्षात घ्या की तुम्हाला तयार व्हायचं आहे, तर इथून या गोष्टी ज्या इथून तयार व्हा. शुद्ध आत्म्यापासून तुम्ही तयार व्हायचं आहे, तर शुद्ध भाषापर्यंत तुम्ही येऊन गेला. म्हणून तुमची भाषा पण सुधारवणं गरजेचे, तुमचा विवेक पण सुधारवणं गरजेचे, ते पण शुद्ध असायला पाहिजे. समंजसपणा, ज्ञान पण शुद्ध असायला पाहिजे. आणि प्रभू म्हणतो की हे मी त्याला त्या ठिकाणी देईल, मी राष्ट्रांमध्ये हे गोष्ट देईन, देशामध्ये या गोष्टी मी देईन. तर ही गोष्ट आम्ही स्वीकारून घ्यायला पाहिजे. प्रियानो, प्रभू हा खूप चांगला प्रभू आहे.
आणि या गोष्टीमध्ये, या शुद्धतेमध्ये, या पवित्रतेमध्ये राहण्यासाठी आम्हाला तो प्रेरणा आणि सहाय्य करत आहे. तर ही जी परमेश्वराची वाणी, ही जे परमेश्वराचे वचन आहे, हे स्वीकारण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शेवटली आणि महत्वाच्या गोष्टीकडे आपण जाऊ अजून, की आमचे शुद्ध विचार, शुद्ध भाषा आल्यानंतर आम्हाला काय करायचं, शुद्ध विचार पण येतात ना. शुद्ध भाषा आली की शुद्ध विचार त्या ठिकाणी येतात. फिलिप्पियरास पत्र याचा 4th अध्याय वचन 8 मध्ये असं म्हणलेलं आहे, अंत में, हिंदी मध्ये मी तुमच्यासाठी वाचतो की अंत में भाइयों, जो जो बातें सत्य है, जो जो बातें आदरणीय है, जो जो बातें न्याय संगत है, जो जो बातें पवित्र है, जो जो बातें विशुद्ध है, और जो जो बातें मनोहर है, जो जो बातें प्रशंसनीय और सद्गुण की बातें है, उन्हीं पर ध्यान लगाया करो. आता तुम्हाला त्याच गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की बंधूंनो, शेवटी इतकेच सांगणे आहे की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. ही गोष्ट प्रभू म्हणतो, तुमचे शुद्ध विचार. हे मंडळीला, जी मंडळी स्वतःला शुद्ध करत आहे, तिचे विचार कुठे लागलेले आहे, तिचे विचार शुद्ध आहे, तर ते कुठे लागलेले आहे, या गोष्टीमध्ये जे जे सत्य आहे त्या ठिकाणी ते मनन करत आहे. त्या सत्यावर मनन करणारी ती स्वतःला तयार करत आहे. ही चांगली गोष्ट आहे. प्रभू या ठिकाणी हे शुद्ध विचारांविषयी तेच आम्हाला सांगत आहे. जे काय सत्य ती गोष्ट आहे. पुढे म्हणतो जे काही आदरणीय, जे काही न्याय, म्हणजे जे ज्याच्यामध्ये कपट नाही, ज्याच्यामध्ये वाईटपणा नाही, ती गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये अयोग्य प्रकारचं काही नाही, धार्मिकतेच्या आणि नीतीच्या कृत्याने भरलेलं ते जीवन. जे काय शुद्ध, म्हणजे जे काय पवित्र, तिथे मन लावा प्रियानो. आज काय जगामध्ये मन लावून बसला आहोत. कोणी दारूच्या अड्ड्यावर मन लावतोय, कोणी टपरीवर मन लावतोय, कोणी एखाद्या स्त्रीवर मन लावतोय, कोणी एखाद्या मुलीवर मन लावतोय. सगळीकडे मन लावून बसलेलं. जगामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडतीलच, परंतु एक देवाच्या मंडळीला ही गोष्ट शोभत नाही. जे वाईट आहे तिथे मन नाही लावायचे. इथे त्यांनी सांगितलं या एवढ्याच गोष्टीवर आपण मन लावायला पाहिजे. जे चांगलं आहे याच्यावर आम्ही जर मन लावलं तर प्रभू आम्हाला आशीर्वादित पण करेल. प्रियानो, आम्ही मन कुठे लावतोय, कोणी पैशांच्या मागे धावतोय, कोणी सोन्याच्या मागे, आम्ही साठवे खूप करत आहे, कोणी शेतीमध्ये. आम्ही असं नाही सांगत की ते करायचं नाही, करायचं, पण प्रभूपेक्षा जास्त कोणत्या गोष्टीला जेव्हा आपण महत्व देतो तेव्हा प्रभू आम्हाला त्याच्या सर्व अशा आशीर्वादांपासून तो वंचित राहू देतो. करू द्या, तुम्हाला किती करायचं करा, कारण एक दिवस असा येतो मनुष्याला पुन्हा वळून तिथेच यावं लागते. परंतु वेळ कधी कधी गेलेली असते प्रिया, आणि त्याच वेळेमध्ये आम्ही जर प्रभूला गमवून बसलो आणि आपला प्राण जर गेला तर आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ होत नाही. आणि म्हणून शुद्ध विचार आमचे असायला पाहिजे. आमचे विचार चांगले आहे ना, तर जगासाठी आमचे विचार खूप असे ना. आम्ही फक्त जगामध्ये एक प्रवासी म्हणून, शास्त्रामध्ये प्रवासी आणि उपरी आहे. जी वाफ क्षणासाठी दिसते त्यानुसार आपलं आयुष्य आहे, पण त्यासारखं आपलं आयुष्य आहे तर या गोष्टीमध्ये आपले शुद्ध विचार आमचे असायला पाहिजे. आमच्या प्रॉपर्टीपेक्षा आम्ही जेवढा विचार, मी तुम्हाला सांगतो, एक तुम्ही विचार करा. तुम्ही त्या ठिकाणी प्रभू म्हणतो की जे काही सत्य त्याच्यावर तुम्ही किती मनन केलं, तुमच्या मनाला तुम्ही किती तयार केलं. तुम्ही लाईफ प्लॅन करतात, जसं आपण खूप काय प्लॅन करा, सगळं करा, परंतु एक असा पण प्लॅन करा की मी प्रभूसाठी काय करेल, प्रभूच्या सत्यासाठी मी काय करेल, प्रभूच्या पवित्रतेसाठी मी काय करेल, प्रभूचे वचन पाळण्यासाठी मी काय करेल, जे काय आदरणीय त्याच्यासाठी मी काय करेल. जर असा विचार कराल तर धार्मिकतेमध्ये प्रभू उन्नतीच्या दिशेने नाही, आनंदता नेणार नाही. जीवनाचा प्लॅन तर आहे प्रत्येकाकडे, पण प्रभूच्या राज्यामध्ये जाण्यासाठी कोणाकडे प्लॅन राहिलेला नाहीये. पण प्रभू संधी देतो, कारण ती मंडळी ज्याच्याविषयी प्रगटीकरणात मी तुम्हाला सांगितलं की ती स्वतःला तयार करत आहे. तिने स्वतःला सजवलं आहे असं म्हटलंय. तिने स्वतःला सजवलंय, कोणी सजवायला आलं नाही. मंडळीचं कर्तव्य, वैयक्तिक कर्तव्य, ती स्वतःला सजवायलाच पाहिजे. आणि जी मंडळी स्वतःला सजवणार नाही तिला पवित्र जनांची नीतिकृत्य कसं मिळणार हो. आणि चला ते परिधान करायला ते तागाचे तलमवस्त्र जर मिळाले नाही तर तिची शोभा कुठे. जर सांगितलं ज्याच्याकडे वस्त्र नाही तो एक असा उघडा वागडा व्यक्ती दिसेल आणि त्याला पाहण्यासाठी माणसाला कसं तरी वाईट वाटण्यासारखी ती गोष्ट आहे. म्हणून ही तागाचे तलमवस्त्र ज्याला प्रभू म्हणतो ती पवित्र जनाची नीतिकृत्य. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे
की ही मला नीतिकृत्य करायची. जसं मी तुम्हाला अब्रामाचं नीतिकृत्य जर परिधान करायला सांगितलं तर अब्रामासारखे व्हा, एलियाचं सांगितलं तर एलियासारखे व्हा, दाविदाचं सांगितलं तर दाविदाचे व्हा, संदेष्टांचं सांगितलं तर संदेष्टांचं व्हा, पौलाचं सांगितलं तर पौलाचं व्हा, पेत्राचं सांगितलं तर पेत्राचं व्हा. जे तुम्हाला पवित्र जगाची नीतिकृत्य परिधान करायला सांगितलं तर ते करा, ते देईल परमेश्वर. का अब्रामच फक्त विश्वासाचं जीवन जगू शकत होता का? पौलच या गोष्टी करू शकत होता का? आम्ही का नाही? का ते देव लोक होते असं नाही ना, ते तुमच्या आमच्यासारखे मनुष्य होते, पण त्यांनी प्रभूला तितक्या जवळून ओळखलं आणि या सहा गोष्टींमध्ये ते परिपूर्ण होतं. त्याचा आत्मा शुद्ध होऊन गेला, ते हृदयाने शुद्ध होऊन गेले, ते मनाने शुद्ध होऊन गेले, त्यांचे शुद्ध विवेक, शुद्ध ज्ञान, शुद्ध समंजसपणा त्यांच्यामध्ये आला, त्याची भाषा शुद्ध होऊन गेली. पौलाला मारलंय नाही का, भरपूर वेळा त्याला दगडमार, छडीमार त्याला दिलेला आहे, तुरुंगात डांबून ठेवलाय. मग त्याने येणे सांगितलं, एखादी शिवी देऊन त्यांनी त्या जेलरला पण बोलवलं नाही, त्याला कोणालाच सांगितलं नाही. आम्हाला कोणी वाईट करू द्या, आपण सर्वच काय वाईट बोलायला लागतो, कारण आम्हाला तर ख्रिस्ताचं मन आहे ना. आम्हाला जर ख्रिस्ताचं मन आहे तर ही गोष्ट आम्ही समजून घ्यायचं आहे, कारण त्याची वधू म्हणून आम्ही तयारी करत आहे. एक सेल्फलेस आपण ज्याला आपण म्हणतो की ती गोष्ट आम्हाला सोडावं लागेल. आम्हाला प्रभूसाठी जगायचं आहे. या जगामध्ये आम्ही या जगामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीलाच रिप्रेझेंट करतो. लोकांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही जीवन जगत आहे, आमचं जीवनाचा उद्देश. कारण प्रभू या जगामध्ये आला, जेवढे वर्ष तो नाही का 33.5 वर्ष जेव्हा तो जगला, त्याचं कर्तव्य काय होतं? या जगामधून लोकांना त्या जगात घेऊन जायचं जिथून त्याने आपलं पद गमवून दिलेलं होतं. त्याच्यासाठी तो जीवन जगला. आता आम्हाला त्यांनी निवडलं. आता आम्हाला लोकांना आमच्याकडे बघून आमचं जे जीवन आहे, चरित्र आहे, आदत आहे, ते जगणं पाहून लोक आमच्याकडे वळायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने या 6 गोष्टी आम्हाला दिलेल्या. पण आम्ही कसे, आमचे विचार पण शुद्ध नाही, आमच्या भाषा पण शुद्ध नाही, आम्ही चांगलं बोलतच नाही, तर लोक काय ग्रहण करणार आहे ख्रिस्ताला? तर ही गोष्ट आहे जी आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की त्याच गोष्टींवर मनन करा, त्यांचे मनन करा जे या गोष्टी या ठिकाणी सांगितले. फिलिप्पी 4:8 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते. आणि मग जो शेवटचं शास्त्र वाक्य तो काय म्हणतो बघा, पहिले योहान याचा 3रा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत. कोणाची मुले आहोत? देवाची मुले आहोत. आणि पुढे काय, आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. आणि आता पुढे काय होणार आहे आम्ही अजून आम्हाला अद्याप प्रगट नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, हे देवाने गुप्त ठेवलं आहे. चांगलं असले तर देव तुम्हाला तसं प्रेझेंट करेल. तुम्ही तसं नाही आहे तर तुम्ही देवाच्या इथे तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्ही येणार आहे, कोणतं आम्हाला आमचं वेतन मिळणार आहे, हे गुप्त ठेवलेलं आहे. म्हणून काय होणार आहे अद्याप आम्हाला माहित नाही. पण एक गोष्ट आम्हाला माहित आहे, जर आम्ही प्रभूमध्ये आहे तर एक गोष्ट आम्हाला माहित आहे. आणि ते असं म्हणले, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. तो प्रगट होईल तेव्हा आपण कोणासारखे होऊ? त्याच्यासारखे होऊ. जगासारखे नाही, कोणासारखे नाही, त्याच्यासारखे. आणि त्याच्यासारखं काय? त्याच्यामध्ये सर्व शुद्धता आहे, त्याच्यामध्ये सर्व शुद्धता आहे. मग ही बघा, ही गोष्ट बघा. आणि पुढे प्रभू म्हणतो, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. असं नाही की प्रभू बदलून जाणार आहे. प्रारंभापासून जगाच्या शेवटापर्यंत प्रभू कधी बदलला नाही. त्याचा शब्द बदलत नाही तर प्रभू कसं काय बदलेल? तर ही गोष्ट आहे जी ग्रहण करणं योग्य आहे. कारण तो असं म्हणले की जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो, ज्याला वाटते असं, ज्याला समजते असं, जो ही आशा बाळगतो, जसा तो शुद्ध आहे तसे तो आपणाला शुद्ध करतो. बघा, जसा तो शुद्ध आहे तसा तो आपणाला शुद्ध करतो. म्हणून देवाच्या प्रिय मंडळींनो किंवा मंडळीच्या लोकांनो, सभासदांनो, मी एक देवाचा सेवक येण्यात तुम्हाला आव्हान करतो. देवाच्या नवरीने स्वतःला सजवलं आहे असं जे प्रकटीकरणामध्ये म्हटलं आहे ते तुम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते माझं पण कर्तव्य आहे, तुमचं पण कर्तव्य आहे. जर आम्ही ते केलं नाही तर इथून आम्हाला बाहेर काढून टाकण्यात येईल. म्हणून प्रियांनो, दारापर्यंत पुष्कळ जातील, परंतु दाराच्या बाहेर राहणारे निम्मे आहे, देवाच्या राज्यात जाणारे निम्मे आहे. जसं 10 कुमारींचा दाखला आहे, 5 राहून गेल्या, 5 देवाच्या राज्यामध्ये गेल्या. ती गोष्ट एक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पुष्कळ लोक ही गोष्ट समजून घेत नाही, ही गोष्ट जाणून घेत नाही, आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळशा तफावती त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून जे आमचं आचरण आणि व्यवहार आहे, ही पवित्रता टिकवण्यासाठी शुद्धता महत्वाची आहे.
आणि ही शुद्धता आम्ही टिकवून जर ठेवली तर आमची पवित्रता आम्ही ओळखतावस होईल. आम्ही जाणतो आमची पवित्रता काय आहे आणि हीच पवित्रता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं, एक फ्रान्सिस लेखक अल्बर्ट केमस असा म्हणतो नाही का, की इस दुनिया में नैतिकता के बिना व्यक्ती एक जंगली जानवर के समान आहे. म्हणजे जर हे जीवन नाही आहे तर आम्ही ते जंगली जानवर सारखे नाही, जंगली प्राण्यासारखे, की तो काय करतो त्याला माहित नाही, तो कधी उठतो कधी खातो, आपल्याच याच्याने आपल्या म्हणजे तो दुसऱ्यांचा विचार करत नाही. आम्हाला प्रभूचं मन आहे ना, तसं त्याला नाही ना. तर पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला प्रभूचं मन आहे. प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या गौरवासाठी आपलं जीवन आपण जगायला पाहिजे. एक धैर्य, एक उद्देश आम्ही ठरवून घ्यायला पाहिजे की मी माझ्या परिसरामध्ये असलेले लोक, माझ्या कुटुंबामध्ये असलेले लोक, कोणी असो, माझ्या संपर्कामध्ये असलेले लोक माझ्या वागण्याने प्रभूचं गौरव करतील आणि प्रभूकडे वळतील. हीच तुमची सेवा आहे. आणि जी सेवा त्यांनी पूर्वजांपासून चालत आलेली आहे ती आम्हाला करायची आहे. तर प्रभूने आम्हाला ही पवित्रता टिकवायची सांगितली आहे. कारण आम्ही पाहतो अंधकारामध्ये जिथे प्रकाश चमकतो तिथे इकडचे तिकडचे किडे उजेडामध्ये येतात. किडे येतात उजेडामध्ये, आपण पाहतो अंधारामध्ये लाईट जर लावला किडे येतात. लाईट महत्वाचा आहे. जिथे प्रकाश आहे तिथे आकर्षित होतात, पुष्कळशा गोष्टी आकर्षित होतात. तसं आहे प्रभूची मंडळी ही पवित्रतेच्या प्रकाशामध्ये स्वतःला शुद्ध करत आहे, स्वतःला तयार करत आहे. लोक आपोआप आकर्षित होणार. आमचा मोठा प्रश्न आहे की लोक प्रभूकडे काय येत नाही. प्रभू लोक काय या 6 गोष्टी नाही आमच्याकडे. शुद्ध आत्मा नाही आहे आमच्याकडे त्या ठिकाणी शुद्ध हृदय नाही आहे, एकामेकांसाठी शुद्ध मन नाही आहे. आम्ही वाईटच विचार करतो. आपल्या जे बाहेर त्यांचं जाऊ द्या, जे आतमध्ये त्यांच्यासाठी आपलं शुद्ध मन नाही आहे, आमचे शुद्ध विवेक नाही आहे, शुद्ध ज्ञान नाही, शुद्ध समंजसपणा नाही आहे, आणि शुद्ध भाषा नाही, बोलणं पण चांगलं नाही आमचं, आणि शुद्ध विचार पण नाही. मग कसं होणार? तर या गोष्टी आहे ज्या आम्ही ग्रहण करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. कारण जसा तो शुद्ध आहे तसा तो आपल्याला तयार करतो असं म्हटलंय, तसे ते आपल्याला तयार करतात. म्हणून तिथपर्यंत लग्नाच्या मंडपापर्यंत जाईपर्यंत तयारी करणं गरजेची. जशी तयारी नाही तो त्या ठिकाणी बसण्यास पात्र नाही आहे. तयारी झाली नाही तर असं कसं होणार आहे लग्न? तयारी महत्वाची आहे. नवरदेव तयार आहे पण वधूची तयारी चाललेली आहे म्हणून नवरदेव थांबलेला आहे, नाही का? होते तसं लग्न, वधूची तयारी बाकी असते. मग नवरदेव मंडपामध्ये येऊन गेलेला असतो पण वधूची तयारी चाललेली म्हणून थांबतात. तशा प्रकारची गोष्ट झाली आहे. तुमची आमची तयारी जर राहिलेली असेल प्रियांनो, तर एक मोठं आव्हान आहे की मी प्रभूसाठी शुद्ध आणि पवित्र होऊन तयार व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी नीतिकृत्य परिधान करायला परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी देत असतो. तर आजच्या या पवित्र वचनाच्या द्वारे देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या वेळेला आपण प्रार्थना करू. परमेश्वर देव आम्हाला या सर्व नीतिकृत्यांमध्ये आमची पवित्रता जी टिकवायची आहे, त्याची शुद्धता आम्हाला आचरण करायची आहे, ती आम्हाला जर पाळायची आहे तर त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करू आणि देवाला सांगू की देवा आम्हाला तू हे जीवन दे, हे कृती करण्यास सहाय्य कर. कारण आम्ही जर शुद्ध आत्म्याने भरलेलो नाही आहे, आमच्या जीवनामध्ये शुद्धता जर राहिलेली नाही आहे, आमच्या असं म्हटलेलं आहे की भाईचारे के निष्कपट प्रेम के द्वारा जेव्हा म्हटलं तेव्हा ते जर आमच्यामध्ये नाही आहे तर आमचा आत्मा शुद्ध होणार नाही. निष्कपट आम्हाला प्रीती करायचं तू सहाय्य कर, मदत करायचं देवाला विनंती. आणि माझा विश्वास आहे प्रियांनो की आमच्या जीवनामध्ये प्रभू या सर्व गोष्टी आत्म्याच्या द्वारे पूर्ण करेल. कारण जे अंतःकरणाने शुद्ध आहे, जे अंतःकरणामध्ये शुद्ध आहे ते देवाला पाहणार आहे. तर ही तयारी करायची आहे आणि देवाला आम्ही सांगू की प्रभू यात आम्हाला सहाय्य आणि मदत करा. विश्वासाने प्रार्थना करा प्रियांनो, प्रभू उत्तर देईल आणि मदतही करेल. प्रार्थना करू. पवित्र देवा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव तुला देत तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की पुन्हा एक वार या जिवंताच्या भूमीवर तू तुझी दया आमच्यावर विपुल अशी केलेली आहेस. आम्हाला तू सोडलं नाही, आम्हाला तू टाकलं नाही. कारण परमेश्वर बाप्पा, तू आम्हाला निवडलं आहे. परंतु जेव्हा आम्ही पाप आणि पापाच्या गोष्टीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये फसतो, तेव्हा तू वारंवार तुझ्या वचनांची आठवण आम्हाला करून देतो, यासाठी की जे आमचं मन आहे ते शुद्ध राहावं, आम्ही ते जागृत राहावं. आणि म्हणून हे किती महत्वाचं आहे की तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष असायला पाहिजे, त्या सहभागितेमध्ये असायला पाहिजे. म्हणून प्रभुदेवा, शुद्ध आत्मा हा खूप महत्वाचा आहे. शुद्ध मन, शुद्ध अंतःकरण, शुद्ध विवेक
हे खूप महत्वाचे आहे. शुद्ध विचार हे महत्वाचे आहे. प्रभुदेवा, एक मंडळी जी स्वतःला तयार करत आहे, त्याच्यामध्ये मी माझी तयारी किती करत आहे हे पाहण्यास तू विशेष सहाय्य आणि मदत कर. प्रभुदेवा, मला दुसऱ्याचं जीवनाची मोजमाप न करता मला माझ्या जीवनाची रुंदी, खोली, उंची किती आहे हे पाहण्यासाठी विशेष सहाय्य आणि मदत कर. कारण मी तुझ्यासाठी जोपर्यंत तयार होत नाही, मी इतरांना तुझ्याकडे आणू शकत नाही. आणि म्हणून तयार होण्यास सहाय्य कर, घडण्यासाठी तयार कर. आम्ही तुझ्यामध्ये लीन आणि नम्र व्हावं म्हणून तयार करण्यासाठी जो आत्मा आहे तो तू आम्हाला दे. कारण प्रभुदेवा, आम्ही तुझ्याविषयी हीच आशा बाळगतो की जसा तू आहे तसाच तू आम्हाला दिसणार आहे, तसाच तू आम्हाला भेटणार आहे. आणि तू शुद्ध आणि पवित्र आहे. आणि म्हणून आम्ही पण स्वतःला शुद्ध आणि पवित्र करत आहे. जी तुझी वधू आहे तिचे भाग आणि अंश असल्यामुळे आमचं वैयक्तिक कर्तव्य आहे की आम्ही ही पवित्रता मिळवून घ्यावी. या पवित्रतेमध्ये आम्ही राहावं अशी तुझी इच्छा आहे. म्हणून पाहणाऱ्या सर्व मंडळीला, सर्व प्रियजनांना तू आशीर्वादित कर. या सर्वांवर तुझी कृपा